अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। अकोला शहरालगत असलेल्या गुडकी भागात देखील अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे गुडकी ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले। अकोट तालुक्यातील पुंडा गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। शेतशिवार परिसरात पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेली आहेत। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे अनेक भागातील नदी नाल्यांना पूर आलाय। गोदावरी नदीला देखील मोठा पूर आल्यानं धर्माबाद तालुक्यातील सिरसखोड पूल पाण्याखाली गेलाय। चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्यानं प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे भात पिकांना फायदा होणार आहे। मात्र पावसामुळे काही भागात पाणी साचल्यानं शहरातील गटारीच्या नाल्या तुंबल्याचं चित्र पाहायला मिळतं। बीडच्या धारूर तालुक्यातील वाण नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत होतं। धारूर इथल्या माजी सरपंच नितीन कांबळे यांनी आपली रिक्षा पुलावरून पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला। यावेळी रिक्षासह ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। अमरावतीच्या मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडले आहेत। पश्चिम विदर्भातील हा सर्वात मोठं धरण आहे। या धरणात सध्या 92% पाणीसाठा उपलब्ध आहे। दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे लाखनी इथल्या समर्थ विद्यालय परिसर जलमय झालाय। शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं कठीण झालंय। ऐन गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्गात पावसाने थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे बाजारपेठांचं नुकसान झालं असून गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 2 दिवस पावसाचा जोर वाढलाय। पावसाचं प्रमाण वाढल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते। प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलंय।